नमस्कार माझ्या प्रिय सखींनो, आज आपण बनवूया मसाला शेवगाची भाजी। लागणारे साहित्य: अर्धा वाटी किसलेलं खोबरं, 1 वाटी चिरलेला कांदा, शेवगाच्या शेंगा, बटाटे 1 मोठा साईजचा, अर्धा टोमॅटो, लसण, अद्रक। आता आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण शेवगा हा मी स्वच्छ, बटाटो हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आज आपण त्याला शिजवायला ठेवूया। शेवगा हा शिजवायला ठेवलेला आहे, त्यात आपण अर्धा चम्मच मीठ घालूया। शेवगा शिजत आहे तोवर आपण मसाला तयार करून घेऊया। कांदे छान लालसर भाजून घेऊया आपण, त्याच्याने मसाला हा छान तयार होईल। कांदे भाजताना त्यात लसूण, अद्रक हेही भाजून घेऊया। आपला कांदा हा लालसर भाजवतोय तोच वर त्यात थोड्याशा कोथिंबीरच्या काड्याही घालूया। याच्याने मसाल्याला छान चव येईल। कोथिंबीरच्या काड्या ह्या वाया न घालवता अशा मसाल्याच्या वाटणमध्ये घालून घेत जा, त्याच्याने अजून भाजीला चव येते। आपला कांदा छान भाजला गेला आहे। आपण आता यात थोडंसं जिरं घालूया आणि यालाही थोडंसं शेकून घेऊया। आपल्याला कांदा हा जास्त काळा नाही करायचा, फक्त लालसर भाजायचा आहे। आता आपला कांदा हा भाजून झालेला आहे। आपण आता याला काढून घेऊ। मग आता आपण खोबरं भाजून घेऊया। आता आपण खोबऱ्याचं किस भाजून घेऊया। यालाही छान लालसर भाजून घेऊया। आपलं खोबरंही छान भाजून झालेलं आहे। आता आपण मसाला वाटण्याची सुरुवात करूया। मसाला हा आपण सगळं एकत्रित करून भाजून घेऊया। याच्यामध्ये आपण आपले आवडीनुसार चटणी, मसाले तुम्हाला कसे हवे तसे तुम्ही घालू शकता। भारतातली सगळ्यात जास्त पौष्टिक भाजी म्हणजे ही शेवग्याची शेंगा। हिच्यापेक्षा शक्तिशाली ताकदवर भाजी कुठलीच नाहीये। जर आजारी माणसाला नुसतं याचं सूप जरी करून पाजलं ना की त्याला तरतरी येते। आता आपण यात मसाले घालूया। 2 लहान चमचे धने पावडर, 2 लहान चमचे मसाले, हा गरम मसाला आहे, 3 चमच चटणी पावडर। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तुम्हाला तिखट कमी जास्त कसं हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात। आता आपण याचं वाटण करून घेऊया। त्याआधी थोडंसं पाणी घालूया। आपल्या शेंगा ह्या छान शिजून झाल्या आहे व मसालाही वाटून झालेला आहे। आता आपण मसाला करपायला घेऊ। याला छान तेल पूर्णपणे मोकळं होईस्तोवर भाजून घेऊया। मसाला हा शिजतोय तोच मी तुम्हाला एक सिक्रेट सांगते माझं। मसाले भाजी करताना थोडासा मॅगी मसाला घालून बघा, भाजीला अजून छान चव येते। एकदम नक्की ट्राय करून बघा। मॅगी मसाला हा काही अशा भाज्या आहेत ज्यात घातले की त्याला छान चव येते व मुलांनाही खूप
ती चव आवडते. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आपण आपल्या मसाल्याला थोडंसं भाजू देऊया. मग आपल्या शेंगा त्यात ॲड करूया. मॅगी मसाला सोबत थोडासा कढीपत्ता. व थोडासा हिंगही घालूया. बस पुरेसा होईल. कढीपत्त्यामुळे मसाल्याला खूप छान सुगंध आलेला आहे. तुम्ही नक्की टाका. आता आपल्या ड्रमस्टिकच्या शेवगाच्या शेंगा ज्या शिजून झालेल्या आहेत त्या घालूया. सोबत थोडंसं पाणी घालूया अजून. आता याला 5 मिनिटं आपण राहू देऊया. मग छान तरी येईल भाजीला. आपल्या भाजीला तर उकळी यायला लागली आहे. त्यात आपण थोडंसं मीठ घालूया. आपण शेंगा शिजवतानाही थोडंसं मीठ घातलं होतं. ते लक्षात ठेवून प्रमाण कमी करून घेऊया. तरीही छान सुटत चाललेली आहे. आता आपण हिला 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर होऊ देऊया. आपली भाजी शिजत आहे. आता आपण त्यामध्ये टमॅटो घालूया. टमॅटो मी हे मसाला करत असताना